राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। विठ्ठल 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 विठ्ठल। सर्वांनी म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल। सर्वांनी म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल। विठ्ठल 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 विठ्ठल। विठ्ठल 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 विठ्ठल। हा टाळी। विठ्ठल 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 विठ्ठल। विठ्ठल 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 विठ्ठल। टाळी। विठ्ठल 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 विठ्ठल। हा विठ्ठल 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 विठ्ठल। विठ्ठल 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 विठ्ठल। ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम। ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम। टाळी। ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम। टाळी वाजवा। ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया। ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया। ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया। टाळी। हे सगळे टाळी। हा ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया। 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 टाळी। विठ्ठल 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 विठ्ठल। टाळी वाजवा। हा विठ्ठल 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 विठ्ठल। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की। हर 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 हर। जय जवान। शेतकरी एक जुटीचा शेतकरी एक जुटीचा। कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही। रोहित दादा तुम आगे बढ़ो। हर 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 हर। नाही कुणाच्या बापाची घेतल्याशिवाय राहणार नाही। वा मित्र, ही एक प्रकारची एनर्जी आहे। आपला हा आज सांगोल्याचे अनिकेतजी देशमुख बाबासाहेबजी देशमुख हे गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेतजी देशमुख हे आलेले आहेत।
सर्वांना विनंती आहे, शेतकरी बांधवांना आपण बसून सहकार्य करायचं आहे. महाराष्ट्र सगळं लाईव्ह पाहतोय. आपली शिस्त, आपलं समर्पण हे दिसलं पाहिजे. रोहितदादा पवार या ठिकाणी बसले. संबंध महाराष्ट्रात खूप चांगला पाठिंबा या अन्नत्याग आंदोलनाला. कारण शेतकरी जगला तर राष्ट्र टिकेल. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पांडुरंग दाता आहे. प्रत्यक्ष देता हा शेतकरी आहे. किती श्रीमंत झालो, किती पदाने मोठे झालो, तरी आपल्याला अन्न खावं लागतं. कारण भाकरीची किंमत जो कष्ट करतो त्याला कळते. कारण किती श्रीमंत झालो, चिल्लरची आमटी होत नाही, डोटांचा भात होत नाही. मित्रांनो, आपल्याला भाकरी खावी लागते. म्हणून किती जरी आपण किती बदल होऊ द्या, किती जागतिकीकरण होऊ द्या, शेतकरी महत्वाचा आहे. तो राबतो, तो घाम घालतो. म्हणून आपण चार घास सुखाचे खातो. त्या शेतकऱ्यासाठी प्राणपणाने आणि सत्याच्या, कारण सत्य देते फळ, नाही चालत गाभाळ. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानोबा, सकल वारकरी संतांचा विचार, संत महापुरुषांचा विचार आज कृतीशील जगण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते रोहितदादा पवार आहेत. म्हणून खूप चांगला प्रतिसाद सकाळपासून सगळ्या लोकांचा आहे. कारण आजच्या काळामध्ये त्याग करणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. सगळ्यांना पद पाहिजेत, प्रतिष्ठा पाहिजे, पण त्यागाची भूमिका फार कमी लोकांची असते. तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश. बीजाचा नाश केल्याशिवाय कनिश प्राप्त होत नाही. म्हणून सर्व वारकरी बंधू आणि भगिनी, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वारकरी, सर्व क्षेत्रातील मंडळी, सर्वांना विनंती आहे की सामान्य शेतकरी जे आहेत, जो आपला जी दादांची ताकद आहे, त्या शेतकऱ्यांनी इथं यायचं आहे, दादांशी संवाद साधायचा आहे. आपल्या वेदना आणि दुःख दादांना सांगायचं आहे. पांडुरंगाकडे आपण साकडं घालणार आहोत. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी सहकार्य करावं. कारण हा एक दिवसाचा खेळ नाही आहे, हा खेळ नव्हे एकुल्याचा. म्हणून मिळविला आपल्या सर्वांच्या चरणी विनतमस्तक होतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि दादांना पाठिंबा दिलात. आमदार रोहितदादा पवार आणि सर्वच आम्ही सहकारी तुमच्या ऋणामध्ये राहणे पसंत करतो. रामकृष्ण हरी. आत्ताच आपण राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन कुणी प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये जाऊन, कुणी सोशल मीडियाद्वारे किंवा कुणी टी व्हीमध्ये तो वर्धापन दिनाचा कार्यक्रम पाहिला असेल. त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतभर कोणती चर्चा झाली असेल तर ती चर्चा होती पवार साहेबांच्या पायाचे फोटो संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये त्यांच्या पायाचे फोटो फार मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले. एक लक्षात घ्या, टीकाच्या अनुषंगाने बरीच लोक अशी म्हणतात, चर्चा करतात की पवार साहेबांना सत्तेशिवाय राहताच येत नाही. अशी बरीच लोक त्यांच्या तोंडामधून चर्चा करीत असतात. मला एक तुम्हाला आणि त्या बोलणाऱ्या लोकांना सांगायचं आहे, आज कोणती सत्ता पवार साहेबांकडे आहे? कोणती सत्ता आहे मला सांगा ना. गेली 2014 पासून तर आता सत्ता नाही. सत्तेच्या लालसेपोटी आपला विचार त्यांनी कधी बाजारात विकू दिला नाही. अशा पवार साहेबांचे गेली 60 वर्ष झालं अविरतपणे पाय या महाराष्ट्राच्या मातीसाठी, या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी झिजत आहेत. ते पाय वयाने थकलेले आहेत आणि ते एक आदर्श नवीन तरुण पिढ्या पुढे ठेवत आहेत. हे पाय थकलेले माझे जरी शरीर नसतील, परंतु मी पायाने चालण्याची जी चालना दिलेली आहे, ती चालना येणाऱ्या तरुण पिढीला, येणाऱ्या भविष्य घडविणाऱ्या तरुण पिढीच्या हातात मी तुम्हाला सोपवत आहेत. हेच ते पाय आपल्याला दाखवत आहेत. या महाराष्ट्रामध्ये
खऱ्या अर्थानं पूर्वीचा इतिहास जर आपण काढला, यशवंतराव चव्हाणानंतर या महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारत देशाला एका समतेच्या विचारावरती कुणी जर जास्त टिकून ठेवला असेल तर प्रामुख्यानं आजही देशामध्ये पर्यायाने आपल्या महाराष्ट्रामध्ये हे शरद पवारांचंच नाव निघतं, हे लक्षात घ्या. शरद पवारांनी खस्ता खाल्लेल्या आहेत. शरद पवारांनी दीन दुबल्या दलित आणि शेतकऱ्यांसाठी पाय झिजवलेले आहेत आणि ते पाय या मातीमध्ये तरुण पिढीचे भविष्यात घट्ट रोवले जावे म्हणून ते पाय आपल्याला सांगतायत आता तुम्ही पुढे चला. आणि त्यांचाच आता हा विचार घेऊन आपले सन्माननीय रोहितदादा पवार या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही चित्रपट पाहिला असेल, नायक चित्रपट पाहिला असेल, तो नायक अनिल कपूर प्रत्येकाच्या लक्षामध्ये राहिला असेल. तुम्ही बघा, मी निमगावला गेलो होतो. निमगावला जायचं कारण हा शक्तीपीठाचा मार्ग चालू होता. रोहित पवार त्या ठिकाणी दिवसभर बसून होते. संध्याकाळी सभा केली. सकाळी उठून मी टीव्हीवरती बघितलं तर नाशिकमध्ये कांदा गळ्यामध्ये घालून शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी ते नाशिकमध्ये होते. नाशिकचं आंदोलन जोरामध्ये चालू होतं. अनेक आपण बातम्या टीव्हीवरती पाहिल्या. त्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. पर्यायानं त्याची व्यवस्था केंद्र सरकारला घ्यावी लागली आणि कांद्याचा हमीभाव थोडका का होईना पण तो राज्य सरकारला मान्य करावा लागला. आणि तो या ठिकाणी या लढ्याचं जर यश असेल तर पायात भिंगरी घालून फिरणाऱ्या या युवक नेत्याचे आहे. ते पायामध्ये बळ, जे थकलेलं बळ होतं ते बळ शरद पवारांनी रोहित पवारांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे. ते बळ केवळ त्यांच्या सुखासाठी नाही तर सर्वसामान्यपणे जगणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी ते बळ आहेत. आणि ते झाल्यानंतर आज आपल्या पंढरपुरामध्ये लगेचच या शेतकऱ्यांच्या जी राज्य सरकारने या ठिकाणी कर्जमाफी केलेली आहे, ती फसवी कर्जमाफी कशा पद्धतीने फसवी आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी जागरूक झाला पाहिजे. आणि शेतकरी जागरूक करण्यासाठी या ठिकाणी जे पंढरपूरचे आध्यात्मिक केंद्र आहे, ज्या संपूर्ण पंढरपुराने महाराष्ट्राला आणि देशाला या ठिकाणी वळण दिलेलं आहे, अशा या पंढरपुरामध्ये स्वतः अन्नत्याग आंदोलन उपाशी राहून ते करत आहेत. अशा या रोहित पवारांना माझं एक सांगणं आहे, तमाम या नदीपट्ट्याच्या कडाच्या गावांना, ज्या नदीपट्ट्याच्या कड्याच्या गावामधून आपल्या उजनीच्या पाण्यानं जो कॅनल येतो, उजनीच्या पाण्याच्या नदीच्या कट्ट्याला जे बॅरिगेट्स आहेत, त्या बॅरिगेट्स मधून येण्यासाठी जे पाणी आपल्या शेतामध्ये आपल्याला या शेतकऱ्यांना जे मिळते, त्या शेतकऱ्यांसाठी पवार साहेबांनी सुद्धा भूतकाळात पायाच्या खस्ता खाल्लेल्या आहेत. जे पाय तेव्हाचे होते ते पाय मजबूत करून आज आपल्या रोहित पवारांना या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी उपोषणाला पाठवलेलं आहे. आपलं सर्वांचं कर्तव्य नाही तर आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे. हे आंदोलन, हे अन्नत्याग आपलं आहे, हे अन्नत्याग आपल्यासाठी आहे. माझं कळकळीचं आव्हान आहे, या सर्व शेतकरी पट्ट्यातील गावांना तुम्ही कडकडून या ठिकाणी या ठिकाणी कोणतं निवडणुकीचं व्यासपीठ नाही, यामध्ये कोणत्याही आता निवडणुका नाहीत. हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी तुम्हाला यावंच लागतंय. या ठिकाणी रोहित पवार सगळ्या गोष्टी सोडून या ठिकाणी उपस्थित आहेत. एक पवारांचा विचार, एक पवारांचा आदर्श भविष्याचा या ठिकाणी रोहित दादा आहेत. आणि नायकाची भूमिका या संपूर्ण महाराष्ट्रात पायामध्ये भिंगरी घालून संपूर्ण महाराष्ट्रात ते फिरत आहेत. आपली जबाबदारी आहे, आपण या ठिकाणी आलं पाहिजे. आपली कळकळीची सर्वांना विनंती आहे की हे आंदोलन आपलं आहे आणि हे आंदोलन जर यशस्वी करायचं असेल आणि या सरकारला जर खरी जाग आणायची असेल, या आंदोलनामध्ये एक एक धागा होऊन आपल्याला या ठिकाणी या आंदोलनाचा धागा व्हावा लागेल. या ठिकाणी मी रोहित दादांना एकच सांगतो, दादा तुम्ही आता या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने सक्रिय होत आहात, त्या सक्रिय होण्याच्या पाठीमागे आता लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्या नजरा एकच आहेत
की पवार हे आपले आधार होते, भविष्याचा पवार आपला आधार म्हणून रोहित दादा ही लोक आता तुमच्याकडे बघू लागलेले आहेत आणि त्या लोकांचा विश्वास आता तुमच्या वागण्यातून, आता तुमच्या सगळ्या कामाच्या पद्धतीतून आम्हाला दिसत आहे, तो अधिकाधिक भविष्यामध्ये दिसावा आणि आमच्यासारख्या तरुणांच्या नजरा तुमच्याकडे आहेत, तो विश्वास तुम्ही सार्थ ठेवावा एवढीच या ठिकाणी माफक अपेक्षा करतो। या ठिकाणी मला स्वतः रोहित दादांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।